असे शब्द आहेत ज्याच्यामध्ये अनुस्वार आहे आणि अनुस्वाराच्या ठिकाणी आपल्याला जेव्हा परसवर्ण घ्यायचा असतो तो कशा पद्धतीने घ्यायचा आणि तोच का घ्यायचा तर या ठिकाणी ते पाहणार आहोत. तर लक्षात घ्या, संघमध्ये अनुस्वाराच्या पुढे काय आहे? घ वर्ण आहे. ओके, तर घ वर्णातील शेवटचा वर्ण कोणता आहे? तर बघा, क ख ग घ न. तर या ठिकाणी या अनुस्वाराचं काय होणार आहे? अनुस्वाराचं होणार आहे न आणि ग, जशाच तसं लिहायचं आणि स. तर या ठिकाणी असा हा संघ अनुस्वाराच्या स्वरूपातील हा परसवर्ण काय होणार आहे? अनुनासिक काय होणार आहे? संघ होणार आहे. संचमध्ये अनुस्वाराच्या पुढे काय आहे? च वर्ण आहे. ओके, तर या ठिकाणी लक्षात घ्या, च वर्णातील शेवटचा वर्ण कोणता आहे? च च ज झ य. तर या ठिकाणी लक्षात घ्या, हा य जशाच तसा लिहिला, अर्धवट लिहिला, कारण तो पुढच्या वर्णाला जोडायचा आहे. मग जो पहिला वर्ण आहे तो जशाच तसा लिहिला. तर या ठिकाणी अशा संचमधील अनुस्वाराचं स्वरूप अशा पद्धतीने आपण संचमध्ये लिहित असतो. ओके, नेक्स्ट आहे अखंड. तर अखंडमध्ये अनुस्वाराच्या पुढे काय आहे? ड आहे. तर या ठिकाणी लक्षात घ्या, ट ठ ड ढ ण. तर या अनुस्वाराच्या ठिकाणी काय येणार? या ड चा शेवटचा वर्ण काय आहे? ण आहे. तर न अर्धवट लिहिला, कारण तो पुढच्या वर्णाला जोडायचा आहे, ड ला जोडायचा आहे. आणि नेक्स्ट पहिले वर्ण कोणता आहे? अखंड. तर अशा पद्धतीनं आपण हे अनुनासिकतेचं स्वरूप करत असतो. नेक्स्ट आहे सुंदर. तर या ठिकाणी अनुस्वाराच्या पुढे द हा वर्ण आलेला आहे. तर या ठिकाणी मग दच्या वर्गातील शेवटचा वर्ण कोणता आहे? तथ दध न. तर या ठिकाणी द जशाच तसा लिहिला, अनुस्वाराचं काय केलं? न केलं, अर्धवट न केलं. पुढील शब्द आहेत जशाच तसे आपण वर्ण तिथे लिहून टाकले. ओके, काय फरक केला? आपण फक्त अनुस्वाराच्या ठिकाणी अनुनासिक घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. कोणाच्या बेसिसवर? त्या अनुस्वाराच्या पुढे येणारा जो वर्ण आहे त्या वर्णातील त्याच्या गटातील जो शेवटचा वर्ण असतो त्या ठिकाणी आपण तो शेवटचा वर्ण अनुनासिक घेत असतो. ओके, आहे तुम्हाला समजलं आहे? तर जर समजलं असेल तर नक्की भूकंप या वर्णातील या अनुनासिकाच्या ठिकाणी कोणता वर्ण अनुनासिक येणार आहे नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि या टॉपिकविषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्या. आपल्या चॅनलचं नाव आहे स्पॉटलाइट मराठी 2.0.